सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, 31 मार्च 2025ला स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे. या प्रगट दिनानिमित्त तुमच्या घरात दररोज स्वामींची नित्यसेवा कशी करावी या संदर्भातली महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण बघणार आहोत. तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी भक्त हो, येत्या 31 मार्च 2025ला स्वामींचा प्रगट दिन आहे. स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त तुम्ही जेव्हाही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हापासून सेवेला सुरुवात करायची आहे. महाराजांची आवडती सेवा म्हणजेच नित्यसेवा. तर तुम्हाला नित्यसेवेचं पठण करायचं आहे. आता ही नित्यसेवा म्हणजे काय ते बघूया. नित्यसेवा म्हणजे नियमित केली जाणारी सेवा होय. तुम्हाला दररोज महाराजांची सेवा करायची आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची येते ती स्वामी चरित्र सारामृताची सेवा. तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ असेल, कुठल्याही प्रणिताचा ग्रंथ असेल तरी तुम्हाला तो 31 मार्च स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त दररोज पठण करायचा आहे. स्वामी चरित्र सारामृताचे संपूर्ण 21 अध्याय आहे. दररोज तुम्हाला 3-3-3 या पद्धतीने पारायण करायचं आहे. आता हे 3-3 पारायण कसं करायचं? पहिल्या दिवशी 1, 2, 3 असे क्रमशः अध्याय वाचावे. दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 असे क्रमशः अध्याय वाचावे. तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 असे क्रमशः अध्याय वाचावे. या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृताचं तुम्हाला 31 मार्चपर्यंत जितकं शक्य होईल तितकं पारायण करायचं आहे, जेणेकरून स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील. आता ज्यांच्याकडे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ नाही, नित्यसेवा ते करू शकत नाही, अशांनी गुगलवर स्वामी चरित्र सारामृत असं टाईप जरी केलं तरी तुम्हाला मिळून जाईल, किंवा यूट्यूबवर स्वामी चरित्र सारामृत असं सर्च केलं तर तुम्हाला तिथे असंख्य असे स्वामी चरित्र सारामृताचे व्हिडिओ मिळतील. तो तुम्हाला ऐकायचा आहे. दुसरी, 11 माळी जप दररोज न चुकता प्रत्येक स्वामी भक्तांनी 11 माळी जप करावा. 11 माळी जप करत असताना माळ असेल तर अतिउत्तम, माळ नसेल तर तुम्हाला मनातल्या मनात 20 ते 25 मिनटं त्या परमेश्वरासमोर बसून नामजप करायचा आहे. ही झाली दुसरी सेवा. ह्या 2 सेवा जर तुम्ही स्वामींच्या प्रगट दिनापर्यंत तुमच्या वास्तूमध्ये केल्यात तर घरातली तुमची वाईट महादशा चालू असेल, वाईट वेळ आली असेल, आर्थिक कष्ट असेल, शारीरिक कष्ट असेल, ते कायमचे मुळासकट निघून जाईल. नित्यसेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर महाराजांची अखंड कृपा असतेच. नित्यसेवा करताना कुठलेही बंधन पाळायची गरज नाही. बंधन फक्त मांसाहार न खाणे हे एकमेवच आहे. बाकी तुम्हाला कुठलंच बंधन पाळायची गरज नाही. तर आता दुसरं बघूया. स्वामी सेवा करत असताना आपण जेव्हा सुतक, विटाळ, मासिक धर्म आला तर ग्रंथाला हात लावू शकत नाही, पण तुम्ही नामस्मरण करू शकता. महाराजांचं नामस्मरण करताना कुठल्याही प्रकारचे बंधनं तुम्हाला नाही आहे. तुम्हाला नामस्मरण अखंड तुम्ही करू शकता. ह्या 2 सेवा जरी तुम्ही प्रगट दिनापर्यंत महाराजांच्या समोर केल्या, तुमचा संकल्प असेल, तुमच्या मनातल्या कितीही इच्छा असेल, तुम्हाला कुठला त्रास असेल, तुम्हाला बाहेरची बाधा असेल, किंवा अजून नाना प्रकारांच्या संकटांनी तुम्ही ग्रासले असाल तर तुम्ही नित्यसेवा अखंड करावी. अखंड करावी याचा अर्थ असा, संपूर्ण मरेपर्यंत तुम्हाला नित्यसेवा करायची असते. ज्या पद्धतीने मनुष्याला जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 मूलभूत गोष्टी आहे, त्याचप्रमाणे नित्यसेवासुद्धा
चौथी मूलभूत गोष्ट आहे जी तुम्हाला करणं, त्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे. नित्यसेवा करताना स्वामींसमोर बसून केली तरी चालेल. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणीसुद्धा ही सेवा करू शकता किंवा तुम्ही कुठे प्रवास करत असाल, तुम्ही ट्रेनमध्ये असाल, रिक्षामध्ये असाल, बसमध्ये असाल किंवा अजून कुठल्याही वाहनावर असाल, तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे. तिथेसुद्धा तुम्ही करू शकता. महाराजांची सेवा करत असताना नियम अटी कुठलेच नाही. फक्त मांसाहार खाऊनही सेवा करू नका किंवा सेवा केल्यावर सुद्धा मांसाहार करू नका. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल त्या दिवशी कुठल्याच प्रकारची सेवा तुम्हाला करायची नाही. याची काळजी सगळ्यांनी घ्यावी. या पद्धतीने स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त विशिष्ट अशा सेवांपैकी सगळ्यात महत्त्वाची सेवा ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत, स्वामींची नित्यसेवा. तुम्ही कितीही उपाय तापाय केले, पण जर तुम्हाला नित्यसेवाच तुमच्याकडनं घडत नसेल तर त्या उपायाला, त्या सेवेला काहीच अर्थ नाही. ही सेवा तुमची फलित जाणार नाही जर तुम्ही नित्यसेवा केली नाही तर. म्हणून नित्यसेवा करा. स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त नित्यसेवा सगळ्यांच्या घरात झाली पाहिजे. ज्या ज्या घरात नित्यसेवा होते तिथे कधीही कशाची कमी पडत नाही. भूत प्रेत पिशाच बाधा अखंड नामजप करणाऱ्या व्यक्तीवर काहीही होत नाही. तुमचा कुठलाही राहुदोष केतुदोष असेल पण जो नित्यनियमाने स्वामींची सेवा करतो त्याच्या सगळ्या मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतातच. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब